आणि मी देखील सगळी माहिती घेतल्यानंतर जो काही बेस्टचा दर वर्षाचा जो काही ती तूट आहे ती देखील लक्षात घेता या बेस्टला सक्षम करणे आवश्यक आहे. आणि म्हणून ज्या काही मागण्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या होत्या त्या संदर्भामध्ये आज मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, त्याचबरोबर आमचे आमदार मुरजी पटेल, अतिरिक्त मुख्य सचिव आमचे असीम गुप्ताजी, महापालिका आयुक्त अश्विनी भिडेजी आणि आपल्या बेस्टच्या सोनिया सेठीजी, नवीन सोना आणि सर्व आपले संघटनेचे सर्व सगळ्यांची नावं मी घेत नाही, माफ करा, म्हणजे कोणाचं राहून गेलं तर ते असं होईल. तर सर्व प्रतिनिधी यांच्याबरोबर एक चर्चा सकारात्मक झाली आणि या चर्चेतून बेस्टच्या ज्या काही कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहेत त्याही लक्षात आल्या. त्याचबरोबर बेस्टचे डेपो जे आहे त्यांच्यात जी दुरावस्था आहे त्या ठिकाणी रेस्टरूम असेल, कॅन्टीन असेल, स्टाफ क्वार्टर असेल, या बाबतीत देखील प्रकाश आपण टाकला सगळ्या याच्यावर चर्चेमधून. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बाबी आपल्या समोर आलेल्या आहेत. आमची सरकारची भूमिका, बेस्टची भूमिका, बीएसटी सर्व्हिस जी आहे, बेस्ट सर्व्हिस जी आहे ती बेस्ट म्हणजे चांगल्या उत्तम प्रकारे लोकांना मिळाली पाहिजे ही भूमिका आणि भावना आमची आहे. त्यामुळे बेस्ट सर्व्हिस चांगली देखील प्रकाश आपण टाकला सगळ्या याच्यावर चर्चेमधून. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बाबी आपल्या समोर आलेल्या आहेत. आमची सरकारची भूमिका, बेस्टची भूमिका, बीएसटी सर्व्हिस जी आहे, बेस्ट सर्व्हिस जी बोललो मगाशी, आणि आम्ही सर्वच शासन म्हणून आम्ही सकारात्मक भूमिकेत ही भूमिका आणि भावना आमची आहे. त्यामुळे बेस्ट सर्व्हिस चांगली सुरू राहिली पाहिजे, सेवा सुरू राहिली पाहिजे, लोकांनाही सेवा मिळाली पाहिजे आणि जे सेवा देत आहेत त्यांच्याही अडचणी दूर झाल्या पाहिजे. ह्या भूमिकेतून आम्ही यावेळेस निर्णय घेतलेला आहे. मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी देखील काल बोललो, आजही बोललो मगाशी. आणि आम्ही सर्वच शासन म्हणून आम्ही सकारात्मक भूमिकेतून आहोत. शेवटी हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो महायुतीचं, आणि म्हणूनच सर्वसामान्य लोक याच्यात प्रवास करतात आणि कर्मचारी देखील आपले सर्वसामान्य सगळे लोक आहेत. आणि म्हणूनच आज जी प्रलंबित ग्रॅज्युएटीची रक्कम जी होती ती प्रलंबित ग्रॅज्युएटीची रक्कम या आर्थिक वर्षामध्ये देण्याचा निर्णय झालेला आहे. ती रक्कम त्यांना मिळेल. त्याचबरोबर ज्या आता वेटलीजच्या गाड्या ज्या आहेत कॉन्ट्रॅक्टवरच्या त्या जास्त आहेत आणि मालकी हक्काच्या म्हणजे बेस्टच्या गाड्या कमी आहेत. त्याप्रमाणे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांच्या मागणी आहे की बाबा याच्यामध्ये आपल्या बेस्टच्या स्वतःच्या गाड्या असल्या तर आपल्याला जी तूट आहे, तोटा आहे तो कमी होईल. आणि त्याप्रमाणे 5,000 बसेस इलेक्ट्रिक व्हेकल पुढच्या 3 वर्षामध्ये घेण्याचा देखील निर्णय आपण घेतोय. त्याचे जे काही पर्याय आहेत, आर्थिक स्रोत आहेत, वेगवेगळे पर्याय आहेत. त्याच्यामध्ये केंद्र सरकार देखील याला इलेक्ट्रिक व्हेकलला प्राधान्य देते, राज्य सरकार देखील प्राधान्य देते. आणि जे काय ज्या पद्धती आहेत, जी माध्यमं आहेत त्या माध्यमातून या बसेस घेण्याचा देखील निर्णय झाला. त्यामुळे जे वेटलीजवर काम करणारे लोक आहेत त्यांना देखील याचा फायदा कर्मचाऱ्यांना होईल. आणि त्यांना देखील आपल्याला घेताना इकडे काही बाबी समोर आल्या रिलॅक्सेशनच्या, त्या देखील यामध्ये पुढच्या चर्चेमध्ये देखील त्या घेतल्या जातील. त्याचबरोबर बेस्टच्या उपक्रमांना सक्षमीकरण करण्यासाठी, कायापालट करण्यासाठी, किंबहुना आर्थिक सक्षम करण्यासाठी, कारण बीएमसी देखील गेल्या अनेक वर्षामध्ये 11-12 हजार कोटी रुपये बीएसटीने महापालिकेने देखील, मुंबई महापालिकेने बीएमसीने बेस्टला दिलेले आहेत. तर पुढे ही बेस्ट जी आहे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, आर्थिक सक्षम झाली पाहिजे. यासाठी देखील जे काही मार्ग आहेत ते मार्ग जे आहेत ते प्रस्ताव जे आहेत आणि आपल्या युनियनचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील त्या कमिटीमध्ये समावेश केलेला आहे. आपल्या बेस्टची कर्मचारी, आपल्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन
या बेस्टला सक्षम कसं, ही बेस्ट सेवा आपली स्वतःची आहे ही भावना ठेवून आपण वेगवेगळ्या मार्गातून बेस्टचा रेव्हेन्यू जो आहे तो वाढला पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा. आणि मग याच्यातूनच या ज्या गाड्या ज्या आहेत त्याही देखील आपल्याला घ्यायच्या आहेत, 5,000 बसेस, आणि त्याचबरोबर कायापालट प्रस्ताव जो आहे तो देखील तुम्ही शासनाला तात्काळ सादर करा आणि त्याच्यावर शासन देखील लवकर निर्णय घेईल आपल्या सगळ्यांना, आणि त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता असेल, ज्या माध्यमातून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळतील आणि मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त रेव्हेन्यू जो आहे, महसूल जो आहे, किंबहुना आर्थिक फायदा जो आहे हा बेस्टचा झाला पाहिजे, हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. देण्याची जी मागणी होती त्याला देखील या ठिकाणी आपण मान्यता दिलेली आहे. त्याप्रमाणे जे कायम कर्मचारी आहेत त्यांना महिन्याला 3,000 रुपये आणि वेळेवरील कर्मचाऱ्यांना मासिक 2,000 रुपये हे हंगामी वाढ, बरोबर आहे, हंगामी वाढ देण्याचा निर्णय आज झालेला आहे. आणि यासाठी आणखी ज्या काही प्रलंबित जे काही विषय आहेत ते 15 दिवसानंतर त्याच्यावर देखील बैठक होईल आणि त्या बैठकीत देखील इतर जे काही विषय आहेत ते मार्गी लागतील. बेस्ट सर्व्हिस जी आहे ही मुंबईकरांना कायमस्वरूपी लाभली पाहिजे, त्याची फ्रिक्वेन्सी चांगली असली पाहिजे, लोकांना त्याची सेवा चांगली, कारण ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे. आणि म्हणून ही सेवा देताना ज्या सेवा देणारे जे कर्मचारी आहेत, ड्रायव्हर, कंडक्टर, जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या देखील अडचणी ज्या आहेत, गैरसोय, यांना विनंती आहे की आता मुंबईकरांना जो काही जी गैरसोय झालेली आहे संपामुळे, आपण संप तात्काळ मागे घेऊन ताबडतोब आपल्या बसेस रस्त्यावर धावताना दिसल्या पाहिजेत, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. शासनाचे मी आभार मानतो आणि शासनाला ही विनंती करतो की साहेब की आज आपण इंट्री मॉल दिल्यानंतर पण प्रशासनाकडनं 2 गोष्टी जी आहेत, म्हणजे उद्या कॅज्युअल लेबर, समान काम समान माणसा आणि विशेषतः अर्थसंकल्प हे समावेश करू शकतो का नाही करू शकतो, ठीक आहे, तांत्रिक आहे. तोही जो अहवाल आहे जो आहे ते जे देणार त्यात आमची बाजू ऐकून घेतली आणि करण्याचं काम केलं तर मला असं वाटतं ती सुस्पष्ट होईल आणि आपला मान ठेवून आणि मुंबईकरांचे हाल होऊ नये आणि त्यातून कर्मचाऱ्यांनी त्यासाठी जे आपण जे केलेलं आहे, अर्थात मेसा लावलेले आहेत, अनेक लोकांवरती कारवाई झालेली आहे, अनेक लोकांवरती केसेस देखील झालेली आहेत, परंतु त्या सर्व गोष्टी असल्या तरी देखील ते देखील मागे घेण्याची आम्ही विनंती करतो. पण आपण जे आव्हान आम्हाला केलेलं आहे त्या सर्व कृती समितीच्या वतीने आम्ही हा संप मागे घेण्याचं काम आम्ही आज करणार आहोत आणि आज रात्रीपर्यंत सगळं एक रोटेशन झालेलं आहे किंवा रात्री जी फर्स्ट बस जाईल ती आम्ही सुरुवात नाही. अरे बाबा, आता तुम्ही लगेच सुरू करून टाका. परीक्षा वगैरे चालू तात्काळ आपलं कसं आहे सचिनजी, कसं आहे आमचं काम कसं असतं, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, तसं तुमचं पाहिजे, आम्हाला अपेक्षा ते आहेत आणि ताबडतोब गाड्या काढा. धन्यवाद. आणि आपण सगळ्यांनी मिळून पुढच्या 5 वर्षात बेस्टला एकदम बेस्ट करून टाकू. सक्षम नहीं, बेस्ट का जो स्ट्राइक था वो आज खत्म हुआ है. अभी जो उनकी मांग थी उसमें जो पेंडिंग ग्रेजुटी थी, ग्रेजुटी के पैसे थे देने का निर्णय हुआ है. 5,000 बसेस बेस्ट के मालिकाना तत्व पर लेना है, उसके लिए भी पर्याय जो है वो भी पर्याय उसके भी इम्प्लीमेंट करेंगे. दूसरी बात, उसको बेस को सक्षम बनाना है, उसके लिए कई पर्याय सामने आए हैं, उसका भी अमल करेंगे. रीडेवलपमेंट जो है बसेस का डेपो, उसको भी सामने वो मुद्दा भी आया है. जो जैसे मुंबई वासियों को जो अच्छी सर्विस देते हैं वैसे ही जो सर्विस देते हैं, ड्राइवर हो, कंडक्टर हो, कर्मचारी हो, उनको भी जो तकलीफें हैं
उसको भी दूर करने के लिए। पण अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिष्टाईनंतर बेस्टचा संप जो आहे तो मिटलेला। बेस्ट उपक्रम हा जास्तीत जास्त नफ्यात आणण्याकरता किंवा त्याला आणखीन काय काय करता येऊ शकेल या दृष्टीने म्हणून चर्चा करण्यात आली, त्याबद्दलचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि नुसते निर्णय नाही तर प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कशी होऊ शकेल याची देखील भविष्यात काळजी घेतली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊ केलेलं आहे।